सो विषय काय माहिती का, आजकाल रील पाहत असताना आपल्याला मराठी रील सजेस्ट होतं, त्याच्यामध्ये काहीतरी 5 डायलॉग मारलेला राहतो शेवटला, आ ई उई कुहू अशा मराठी बाराकडीचा चांगल्या प्रकारे यूज करून घेतलेला राहतो. पण त्याच्यामुळं काय होतंय, अशा रील आपण फनी वेनी शेअर करीत राहतो आणि तेच कंटेंट आपल्या मराठी लोकांना सजेस्ट होतंय. पण त्याचा प्रॉब्लेम काय येऊ राहिला माहिती आहे का, अशा प्रकारच्या व्हिडिओला रीच जास्त गेल्यामुळे नवीन नवीन पोर जे कंटेंट क्रिएट करायला पाहते ते ना, ते पण असं काहीतरी क्रिंजपणा करतात, असे क्रिंज व्हिडिओ बनवायला बघते ते आणि त्या व्हिडिओला रीच पण जास्त भेटते. त्याच्यामुळं जे चांगले विचार मांडणारे लोक आहे ना, यांचे व्हिडिओ चालते नाही एवढे. त्याच्यामुळं ना आपलं मराठी कंटेंटची जी लेवल आहे ना, ती दिवसेंदिवस अशी खाली 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 चालली जाते आणि क्रिंजपणा जास्त येऊ राहिला मराठी कंटेंटमध्ये. त्याच्यामुळे ना आपण काय प्रमोट करतोय ना, काय व्हिडिओ शेअर करतोय याच्यावर थोडं लक्ष असू द्या. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जे असे लोक आहे ना क्रिंज कंटेंट बनवणारे, यांच्या पुढे स्टेजवर सत्कार होत राहतील आणि त्यांना बुके बिके द्यायला किंवा त्यांच्या सत्कारामध्ये बसलेले ना आपले शिकलेले पोरं, स्पर्धा परीक्षेचे पोरं, अभ्यास करणार, इंजिनिअरिंग फार्मसी झालेले पोरं असे बघत बसतील किंवा त्यांना बुके द्यायला जातील, अशी परिस्थिती येईल. त्याच्यामुळे थोडंफार कंट्रोलमध्ये राहू द्या. काही दिवसांनी फक्त मराठी कंटेंटकडे लोकांनी क्रिंज म्हणून पाहता कामा नाही, फक्त याची काळजी घ्या थोडी. बाकी आपली मराठी आहे, जपलंच पाहिजे, बाकी त्याचा काही विषय नाही. प्रत्येकाला कंटेंट क्रिएट करण्याचा हक्क आहे, चांगलं कंटेंट क्रिएट करा फक्त, असं म्हणणं आहे माझं. क्रिंजपणा प्रमोट नका करीत जाऊ फक्त, बाकी काय नाही.